यश कावेरीचा प्लॅन आता फत्ते होणारच असतो. उदय अमृता दोघांनाही सांगतात की वकील साहेब आता कागदपत्र देतील, त्याच्यावरती तुम्ही सह्या करा. म्हणजे कसं चिकू आता कायमचा त्याच्या आईबाबाजवळ राहील ना. पण इतक्यातच कावेरी मोठा बॉम्ब फोडते. ती मांना सांगते की 1 मिनिट हे सगळं करण्यापूर्वी तुम्ही एकदा हे सरप्राईज बघून घ्या ना. यमुना आणि काकू विचारतात की सरप्राईज? तेव्हा यश म्हणतो की अगं चिकूचं बड्डे गिफ्ट आहे असं समज. तेव्हा कावेरी पेनड्राईव्ह यश समोर पकडते, पण मनात मात्र विचारचक्र चालूच असतं. दोघांनाही थोडीशी भीती वाटते, कारण अमृताच्या विरोधात त्यांच्याकडे पुरावाच नाहीये. फक्त अमृताला ते घाबरवण्याचं नाटक करतायत. कावेरी मनात विचार करते की यश, याच्यात तर पुरावाच नाहीये, आता काय करायचं? यश तो पेनड्राईव्ह हातात घेतो आणि विचार करतो की मला काहीही करून अमृताला आणखीनच घाबरवावं लागेल. कावेरी अमृताकडे तिरपा कटाक्ष टाकते आणि विचार करते की अमृता, आता फक्त काही मिनिटं उरली आहेत. त्यानंतर स्वतः तुला या घरातून हाकलवून देतील. अमृताचे सुद्धा धाबे आणतात. तिला आता घाम फुटलेला असतो. विचारात हरवून जाते की अमृता, तू चिकूच्या बाबतीत तर माती खाल्लीच आहे, पण आता काय दाखवणार असतील हे दोघे? तिच्याही मनात भीती दाटून येते. यशला सांगतात की यश, अरे दाखव बाबा, आता काय दाखवायचं होतं ते. यश जवळ तर जातो आणि टीपॉयवरती तो लॅपटॉप ठेवतो, पण त्याच्या आणि कावेरीच्या मनात सुद्धा भीती निर्माण झालेली असते की त्यांच्याकडे तर पुरावा नाहीये, आणि मग ते अमृताला कसं अडकवतील आणि ही लढाई जिंकतील तरी कसे? मनात विचारांचं चक्र चालूच असतं. यश माला सांगतो की तू ही एक व्हिडिओ बघ, आणि तो पेनड्राईव्ह जेव्हा लॅपटॉपला कनेक्ट करतो त्याच ठिकाणी यश कावेरीने लढाई जिंकलेली असते. भामटी अमृता पुढे येत लॅपटॉप बंद करते आणि ती म्हणते की थांबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. आणि अमृता स्वतःच या लढाईतून माघार घेते. मला ती सांगून टाकते की मी चिकूला नाही सांभाळू शकत. आता सर्वजण हादरतात. यश कावेरी हसत एकमेकांकडे बघतात, कारण त्यांचा प्लॅन फत्ते होतो ना. अमृताच्या अतिप्रेमात असलेल्या धक्क्याने उठत विचारतात की अमृता, तू काय बोलतेस, कळतंय का तुला? तेव्हा अमृता एक कारण पुढे करते. ती सांगते की मावशी, हे बघ, मला माफ कर. खरं तर मी चिकूला नाही सांभाळू शकत आहे, कारण वाढलेल्या कामामुळे माझा तब्येत त्राससुद्धा वाढलाय आणि त्यामुळे चिकूकडे दुर्लक्ष होत आहे. तिला विचारतात की अमृता, हे काही कारण असू शकतं का? अगं, चिकूला सांभाळण्याचं हे कारण? ज्या बायकांना दमा असतो त्या बायका काय आपलं मूल दुसऱ्याकडे सांभाळायला देतात का? तेव्हा अमृता वैतागतच म्हणते की मावशी, हे बघ, मला वेळ हवाय. मला माझ्या दम्याच्या त्रासामुळे चिकूचे हाल नाही होऊ द्यायचेत. आता कावेरी मध्ये पडते. मांना ती सांगते की जाऊबाई अगदी बरोबर बोलतायत. ज्या मुलाला आपण जन्म दिलेला नसतो त्याच्यावरती इतकं प्रेम आपण कसं काय करू शकतो ना. आता तुमचंच बघा, उदय भाऊजी एवढं प्रेम तुम्ही यशवर थोडीच करता. तेव्हा माच्या तळपायाच्या मस्तकात जाते. त्या तिच्यावरती बचकतात की कावेरी, तोंड सांभाळून बोल. कावेरी ते शांतपणे विचारते की पण मी काय चुकीचं बोलले? आता मात्र रागाच्या भरातच टोकाचं पाऊल उचलतात. यश समोरच त्या कावेरीच्या वरती हात उगारतात. जेव्हा कावेरी म्हणते की तुम्ही जरी यशला वाढवलं असलं तरी तुम्ही त्यांना मुलगा कुठे मानता, तेव्हाच इतक्या भडकलेल्या असतात की त्या कावेरीच्या अंगावर डायरेक्टच चवताळून जातात. आता तर घरातील सर्वांनाच धक्का बसतो. जेव्हा कावेरीला सांगतात की नाती फक्त रक्ताची नसतात, तेच वाक्य पकडत कावेरी सुद्धा त्यांना सांगते की तेच तर मला म्हणायचंय रक्ताच्या नात्यापेक्षा मनाने जोडलेली नाती जास्त मोठं असतं. तेव्हा यमुना आणि काकू दोघेही नाक मुरडतात. कावेरीच्या मनात मायेचा उम्हाळा दाटून येतो, जसं की माझं आणि चिकूचं जोडलेलं नातं आहे. अमृता चिकूला सांभाळणार नसली तरी चालेल, कारण मी त्याची आई आहे आणि आयुष्यभर मी त्याची आईच राहीन. हे सत्य तुम्ही लवकरात लवकर मान्य करा. त्यातच
आपल्या घराचं आणि चिकूचं हित आहे मा. कावेरी एवढं पोट तिडकीने एवढं तळमळीने बोलत असते की काय माहिती आता मानच्या मनाला तरी पाजर फुटेल की नाही. आता जे काही घरात घडतंय तो घडणारा तमाशा कावेरीला त्या वकील साहेबांच्या पुढे तर घडूच द्यायचा नसतो. माना ती आठवण करून देते की आपण आता वकील साहेबांना जायला सांगितलं तरी चालेल, उगाच त्यांना आपण थांबवून ठेवले. तेव्हा वकील साहेबांना सांगतात की आता काय करणार, तब्येतीमुळे अमृता चिकूला सांभाळू शकत नाही. मी उगाच तुमचा वेळ वाया घालवला, मला माफ करा. वकील साहेब म्हणतात की काही हरकत नाही आहे मॅडम, आणि कागदपत्र घेऊन ते तेथून निघून जातात. यमुना आणि काकू आता मात्र दोघेही अमृताला शिव्या घालतात. मूर्ख आहे ही मुलगी. आता चिकूला घेणार इतक्यातच कावेरी त्यांना थांबवते. स्वतः चिकूला आपल्या जवळ घेते. त्याच्या डोक्यावरून मायेने हात फिरवते. मांना ती सांगते की मी काऊला वचन दिलं होतं की आयुष्यभर मी चिकूची आई बनून राहील. चिकू माझा आहे आणि मी चिकूचे. कावेरीचं मनाने जोडलेलं ते नातं असतं, पण मांना काही पटतच नाही. मांच्या मनात अमृताविषयी इतका राग भरलेला असतो ना. आता अमृता माला समजवण्यासाठी येते, पण मा सांगतात की चला चिकूचा वाढदिवस साजरा करूयात आपण, आणि तिच्याकडे दुर्लक्ष करून ते निघून जातात. तशाच अमृताला सुद्धा ते खटकतं. जेव्हा हे सगळं कावेरीच्या बाबतीत घडत होतं तेव्हा तर मात्र हिला आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या. आता कशी बोलती बंद झाली. ती जेव्हा कावेरी यशकडे पाहते, यश मुद्दामत म्हणतो की चला चिकूचा बड्डे सेलिब्रेट करूयात आता. कावेरी चिकूला आपल्या उराशी कवटाळते, त्याच्या पाप्या घेते, कारण तिने मातृत्वाची ही लढाई जिंकलेली असते, तीही अमृताच्या नाकावर टिच्चून. त्यानंतर रात्री चिकूच्या वाढदिवसाची जय्यत तयारी झालेली असते. कावेरी यशचं कौतुक करत विचारते की यश, अहो इतक्या कमी वेळात किती तयारी केली आहे तुम्ही. तेव्हा यश म्हणतो की कावेरी, वेळ जर असताना अजून तर खूप काही तयारी केली असती मी. चला आपण केक कट करूयात. तेव्हा कावेरीचं लक्ष उदयकडे जातं. आता उदय तर चिकूचा जन्मदाता आहे ना, म्हणूनच कावेरी उदयला हाक मारते की उदय भाऊजी, अहो तिथे काय करताय तुम्ही, इथे या ना, आता केक कट करायचा आहे. उदय थोडा वेळ अमृताकडे बघतो. अमृताच्या थोबाडावर तर 12च वाजलेले असतात. अमृताचंच काय, काकू, यमुना त्यांचंही अगदी तसंच. कावेरीचा आनंद त्यांना प्रत्येक वेळी डोळ्यात खुपतो ना. उदय अमृताकडे दुर्लक्ष करतो आणि एकटाच चिकूकडे जातो. त्याला जवळ घेतो, त्याच्या पाप्या घेतो, आणि त्यानंतर यश लगेच उदयला केक कट करायला सांगतो. चिकूचा हात पकडून उदय केक कट करतो. तो सुद्धा इतका खुश असतो. त्यानंतर यश, कावेरी, उदय तिघेही मिळून थोडा थोडा केक चिकूला भरवतात. कावेरीचं लक्ष मात्र अमृताकडेच असतं. अमृता इतक्या रागात कावेरीकडे पाहत असते ना. तर मोठं तोंड वर करून म्हणाल्या होत्या की केक तर अमृताच कट करणार. आता माची सुद्धा बोलती बंद होते. त्यानंतर 2 दिवसांनी विद्या माहेराहून परत आलेली असते. कावेरीला ती हाक मारते. विद्याला परत आल्याचं पाहून कावेरीला आणखीनच हुरूप येतो. ती जाऊन पटकन विद्याला घट्ट मिठी मारते. विद्याला ती सांगते की विद्याताई, मी खूप मिस केलं तुम्हाला. कावेरी बाबांच्या तब्येतीबद्दल विचारपूस करते. तेव्हा विद्या सांगते की ती ठीक आहेत आता. पण विद्याच्या चेहऱ्यावरचे भीतीचे हावभाव पाहून कावेरी विचारते की तुम्हाला कसलं टेन्शन आहे का. तेव्हा विद्या सांगते की हो, मला तिथे वेळसुद्धा मिळाला आणि मी साड्यांचे काही सॅम्पल्स घेऊन सुद्धा आले आहे. पण आता मला कळत नाही आहे की आपण विकणार कशा आहोत. तेव्हा कावेरीला हसू येतं. कावेरी सांगते की विद्याताई, अहो काळजी करू नका, तुम्ही नव्हतात तेव्हा मी सगळं प्लॅनिंग करून ठेवले. आपण तुमच्या साड्यांचं एक्झिबिशन लावूयात. आपल्याला फक्त जागा हवी आहे. विद्या वहिनी खुश होऊन विचारते की एक्झिबिशन. इतक्यातच यश येऊन विचारतो की कसलं एक्झिबिशन. तेव्हाच विद्या खूपच घाबरते. तिला वाटतं की बहुतेक यश मानची साथ देईल आणि हिच्या बिझनेसला विरोध करेल. यश विचारतो की तुम्ही कोणत्या एक्झिबिशनला जाणार आहात का. विद्या सरळ खोटंच बोलते की त्याच्याशी, हो भाऊजी, आम्ही जाणारच आहोत. तेव्हा कावेरी विद्याकडे पाहतच राहते.
आणि यशला कावेरीची नजर खटकते. यश त्या दोघींनाही विचारतो की तुम्ही काही लपवताय का माझ्यापासून? तेव्हा विद्या सांगते की नाही, मी काय लपवणार. यश आता विद्याकडे तिच्या बाबांची चौकशी करतो. तेव्हा विद्या सांगते की ते ठीक आहेत आता. तरीही यशला डाऊट येतोच, कारण कावेरीचा चेहरा पडलेला असतो. पुन्हा तो विचारतो की खरं सांगा की तुम्ही काही लपवत तर नाही आहेत ना? प्रॉब्लेम जर काही असेल तर सांगा, मी मदतच करेन तुम्हाला. तेव्हा विद्या सांगायचं ना, पण नाही. विद्या पुन्हा खोटंच बोलते. काही नाही भाऊजी, अहो इतका लांब प्रवास करून मी दमून आले की नाही, त्यामुळे. यश म्हणतो की अच्छा ठीक आहे, आणि तो तेथून निघून जातो. कावेरीला इथेच विद्याचं वागणं खटकतं. ती जाब विचारते की विद्याताई, तुम्ही यशना खरं का नाही सांगितलं? अहो उलट त्यांची तुम्हाला मदतच झाली असती. साड्यांच्या एक्झिबिशनसाठी त्यांनी खूप छान आयडियासुद्धा सुचवले असते. तेव्हा घाबरलेली विद्या समजावते की कावेरी वहिनी, यश भाऊजी चुकून मान समोर बोलले तर खूप मोठा राडा होऊन बसेल. तेव्हा यश असं काही करणार नाही याची खात्री तर कावेरीला असतेच. विद्याला ती समजावते की नाही, अहो उलट तुम्ही स्वतःच्या बळावर काहीतरी करताय. उलट यशला तर तुमचा अभिमानच वाटेल. ते नाही सांगणार मला काही. तेव्हा विद्या समजावते की हे बघा कावेरी वहिनी, मानच्या एका निर्णयासाठी यश भाऊजींनी स्वतःचं करिअर सॅक्रिफाईस केले. मला नाही वाटत की ते माझी साथ देतील. प्लीज तुम्ही सांगू नका. आणि ती विनंती करून बॅग घेऊन तिच्या रूममध्ये निघून जाते. यश इकडे सनीसोबत फोनवरती बोलत असतो. फोन ठेवल्यानंतर मागे कावेरी उभी असते. यश तिचं कौतुक करत म्हणतो की अरे वा, चहाचा विचार केला आणि चहा बरोबर माझ्या समोर आला. कसं कळतं तुम्हाला माझ्या मनातलं? तेव्हा कावेरी सांगते की नवऱ्याच्या मनातलं इतकं तरी कळायला हवं आहे ना, आणि मला माहिती आहे की तुम्हाला चहा कधी लागतो ते. यश कावेरीला विचारतो की 1 to 10च्या स्केलमध्ये तुम्ही मला किती मार्क द्याल? तेव्हा कावेरी म्हणते की 10 पैकी 10. यश म्हणतो की वाव, पण आज त्यातला 1 मार्क तुम्ही कमी करा, कारण तुमच्या मनातलं आज मी नाही ओळखू शकलोय. काय चाललंय नक्की तुमच्या मनात? आता कावेरी थोडीशी घाबरते. कावेरी थोडंसं कचरतच बोलते की विद्याताई मला म्हणाल्या होत्या की ही गोष्ट तुम्हाला सांगू नका. यश हसत विचारतो की विद्या वहिनी, पण काय? तेव्हा कावेरी खुलासा करते की विद्याताईने एक नवीन बिझनेस उभा केलाय आणि मी त्यात त्यांची मदतच करते. धक्क्याने यशच्या हातात असलेला चहाचा कप खाली पडतो आणि खळकन फुटतो. कावेरीला सुद्धा धक्का बसतो. यश फक्त कावेरीवरतीच फडकतो. कावेरी, हे सगळं करायची तुम्हाला काय गरज आहे? अहो घरात इतकं सगळं आहे, आता तर चिकूसुद्धा तुमचा झालाय. मग? तेव्हा कावेरी सांगते की विद्या वहिनींना पैशांची गरज आहे. तेव्हा यश विचारतो की कसली गरज? घरात त्यांच्यासाठी पैसे आहेत ना? की विद्या वहिनी या घराला त्यांचं घर मानतच नाहीत. मला या घरात ही गोष्ट अजिबात आवडणार नाही आहे. मा या बाबतीत इतकी सेन्सिटिव्ह का आहे हे तुम्हाला अजूनही माहीत नाही आहे, कारण या आधीसुद्धा घरात असं काही घडलं आहे जे की तुम्हाला माहितीच नाही आहे. लिहून घ्या माझ्याकडून कावेरी, की मा या गोष्टीला तुम्हाला कधीच परमिशन देणार नाहीत. तेव्हा कावेरीला धक्का. यशला तर आता इतकं टेन्शन आलेलं असतं की तो डोक्यालाच हात लावून बसतो. कावेरी पटकन खाली बसून तो कप फुटलेला असतो ना, त्याचे तुकडे गोळा करत असते. यशही तिची मदत करतो. तेव्हाच एक कपाचा तुकडा दोघांनीही एकत्रच पकडलेला असतो. कावेरी त्याच्याकडे पाहते. तेव्हाच यश पटकन हात मागे घेतो. कावेरी यशला सांगते, प्रत्येक वेळेस माणूस गोष्ट पैशासाठीच करत नसतो यश. कधी कधी स्वाभिमानाचा प्रश्नही उभा राहतो ना. यश विचारतो की आपल्याच घरात कसला आलाय स्वाभिमान? कावेरी, पैसे कमवण्यासाठी साड्या विकायची गरज नाही आहे तुम्हाला. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, मला विरोध करून मी तुमची साथ कधीच देणार नाही. कावेरी धक्क्याने यशकडे पाहतच राहते. याचीच तर भीती होती विद्याला की नक्कीच तिला या सगळ्या बाबतीत विरोधच पत्करावा लागेल. तेव्हाच कावेरी यशला शांतपणे समजावते की त्यांच्या विरोधात जाऊन काही करा असं माझं म्हणणंच नाही आहे, पण आपण सर्वजण मिळून त्यांची समजूत तरी घालूच शकतो ना. ती जीव तोडून विचारते की एका काम करणाऱ्या बाईच्या हातून इतकी मोठी चूक झाली
त्याची शिक्षा पुढच्या पिढीने का भोगायची? या जगात अशाही बायका आहेत यश, ज्या बिझनेस करून स्वतःचं घर छान सांभाळतायत. आपण बघतोयच ना. मग एक वाईट अनुभव आल्यामुळे इतका मोठा नियम बनवला. तोच वाईट अनुभव मला चांगल्या अनुभवात बदलायचा यश. तेव्हाच यश कावेरीकडे पाहतो. त्याला हुंदका मायनासा होतो. तो तिला सांगतो की तो फक्त वाईट अनुभव नव्हता कावेरी. तो आधी तर स्वतःला सावरत चेअरवरती बसतो आणि मग त्याचा भूतकाळ सांगतो की मी माझ्या जवळच्या 2 व्यक्ती गमावल्या आहेत. माझी बहीण, माझी सक्की छोटी बहीण. तो पुढे काही बोलूच शकत नाही. कावेरीच्या काळजात चरक करतं. तिला स्वतःच्या चुकीची जाणीव होते की चुकले मी यश. मी असं तुम्हाला बोलायला नको होतं. माझ्यामुळेच तुमच्या वाईट आठवणी जाग्या झाल्या आहेत. आता मला संदीप भाऊजींच्या नोकरीबद्दल यशचे बोलावंच लागेल. आता कावेरी खुलासा करते ते म्हणजे संदीपची नोकरी गेल्याचा. तेव्हा यशलाही धक्का बसतो. तो कावेरीचा हात हातात घेत सांगतो की कावेरी, आज मी प्रॉमिस करतो तुम्हाला की संदीप दादा आणि विद्या बहिणी दोघांनाही या घरात मी काहीच कमी पडू देणार नाही. आत्ताच मी दादाकडे जातो आणि त्याला समजावतो, सांगतो की आत्तापासूनच तू आपला बिझनेस जॉईन कर. सगळं बिझनेसचं तू बघ. पण कावेरी, तुम्ही विद्या बहिणींना कसलीही मदत करायची नाही. तुम्ही बिझनेस करायचा नाही. आणि जर का तुम्ही माझं हे म्हणणं नाही ऐकलं तर मी समजून जाईन की तुमच्या नजरेत माझी किंमत काहीच नाही आहे. तेव्हा यशच्या बोलण्यानेच कावेरीचं तर अवसानच गळून पडतं. हा भाग इथेच संपतोय. पुढील भागात आपण बघूयात की विद्या आणि कावेरीने घरातच साड्यांचं एक्झिबिशन मांडलेलं असतं आणि तिथेच खूप साऱ्या बायकासुद्धा आलेल्या असतात. अमृता मानना घेऊन तिथे हजरच होते. कावेरी विद्या दोघी मिळून बिझनेस करतायत पाहून मानच्या डोक्यातच सनक जाते. त्या कावेरीच्या हातून साडी हिसकावून घेतात. आता तर मध्ये चोंबडेपणा यमुना करतेच. ती कावेरी आणि विद्याला धमकावते की जर बिझनेस करायचा असेल ना तर या घराच्या बाहेर निघून जायचं. त्यातलीच एक साडी कावेरीच्या हातून हिसकावून घेत फाडून टाकतात आणि तिला खडसावतात की जेव्हा जेव्हा या घरातल्या बायकांनी बिझनेसचा विचार केलाय ना तेव्हा तेव्हा या घराचं वाटोळच झालंय. आता कावेरी आणि विद्यासमोर खूप मोठं आव्हान आहे की मानचं मन जिंकूनच त्यांना हा बिझनेस पुढे न्यावा लागणार आहे. पण मानच्या मनातली बिझनेस आणि घराबद्दलची ही भीती कावेरी कशी दूर करेल पाहणं मनोरंजकच ठरेल.